पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ, भारत विकास परिषद व NCC यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री प्रकाश महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हजारो रुग्णांच्या अभियानाचा प्रारंभ विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्या परिसरात सुमारे 7 एकर जागेमध्ये आज करण्यात आला। या प्रसंगी विद्यापीठातील सर्व मान्यवर, सर्वश्री प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्री लक्ष्मीकांत दामा, NSSचे प्रमुख श्री राजेंद्र वडजे, डॉक्टर जगताप, डॉक्टर अंधारे, विद्यापीठ सीनेचे सदस्य श्री धन्यकुमार बिराजदार, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री महादेव नावकर, ज्येष्ठ सदस्य श्रीकांत कुलकर्णी, डॉक्टर अजित कुमार देशपांडे, सचिवा सौ गौरी आंबेडकर, श्री किशोरी भट, श्री मनीष उपाध्ये, श्री रवींद्र नाशिककर, श्री आनंद मोहोळकर, श्री अविनाश केतकर, श्री जोशी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री बिराजदार सर आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यासाठी औषधी वनस्पतींची लागवड या थीमनुसार 7 एकर परिसरात हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प विद्यापीठाच्या वृक्षारोपण मोहिमेचे प्रमुख श्री राजेंद्र वडजे यांनी व्यक्त केला। ही वृक्षारोपण मोहीम आणखी 10 दिवस चालूच राहणार आहे। या मोहिमेत विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठाचे कर्मचारी पतसंस्थेचे पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे। सोलापूर शहरातील अनेक NGOंना यात सहभागी करून घेतले जाणार आहे। भारत विकास परिषदेने श्री मनोज देवकर यांच्या सहकार्याने यासाठी सुमारे 200 औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध करून दिली आहेत। या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू। पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर।